का तो होय. चला जयंतराव. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीतला जो मुद्दा आहे ज्याचं उत्तर आपण मगाशी दिलं त्यात आता काळ बदललेला आहे. या नियम आणि तरतुदी जुन्या आहेत ज्या यूपीएससी आणि एमपीएससीने स्वीकारलेल्या होत्या. पण आता सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार जे सांगतायत त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आता थोडीशी वेटलिस्ट मोठी ठेवली तर असे प्रसंग येणार नाहीत. त्यामुळं पहिला प्रश्न की आपण एमपीएससीला सूचना द्याव्यात की जरी संमिश्र केडरचं एकच परीक्षा असेल तरी वेटलिस्ट 101 मुलांची जादा ठेवावी जेणेकरून असा प्रसंग येणार नाही. दुसरा प्रश्न माझा असा आहे की एमपीएससीच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे, ती आपण थोडीशी वाढवाल का? आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ते घातलेलं होतं की ही संख्या जर वाढवली तर परीक्षांचं प्रमाण वाढवता येईल, त्याच्या तपासणीचं प्रमाण वाढवता येईल आणि राज्य सरकार अनेक रिक्वेस्ट तिकडे पाठवतं, त्याच्या 2-2 वर्षाने परीक्षा लागतात आणि मग राज्य सरकारच्या रिक्त जागा फार मोठ्या प्रमाणात राहतात. ज्याचा श्रीयुत रोहित पवार यांनी आपल्याला जो मुद्दा मांडला की परीक्षा झाल्यात, सगळे सर्टिफिकेट वगैरे देऊन झालेले आहेत, तरी पोलिसांना हजर करून घेतलं जात नाही त्या अधिकाऱ्यांना. त्यामुळे अध्यक्ष महोदय एकंदर कुठेतरी एमपीएससीच्या कामामध्ये व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. संख्या सदस्यांची वाढवा, निर्णय उशिरा होत आहेत आणि आपण ह्या ज्या पोलिसांचा जो त्यांनी मुद्दा मांडला ते हजर करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी द्या. आपण उत्तरात सांगावं, एक म्हणजे प्रतीक्षा यादी ठेवणं या याच्यात आणि दुसरं म्हणजे आपली व्याप्ती म्हणजे सदस्य संख्या वाढवणं आणि ती वाढवून याला गती देण्याचं काम आपण कराल काय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय वरिष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांनी जे 2 प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये पहिला प्रश्न आपण असं म्हणालात की प्रतीक्षा यादी वाढवण्याचे निर्देश देणार का? माननीय जयंत पाटील साहेबांना माहिती आहे की एमपीएससी एक स्वायत्त संस्था आहे आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनल पॉवरप्रमाणे त्यांना आपल्याला तसे निर्देश देता येणार नाहीत. आपली इच्छा असली तरी नंबर 1 ठीक आहे. त्याच्यामध्ये आज ज्याचा उल्लेख मी मगाशी केला त्यांनी ठरवलेल्या कार्यनियमावलीतील क्रमांक 10(8) नुसार मल्टी केडर परीक्षेमध्ये प्रतीक्षा यादी ठेवता येत नाही, सिंगल केडर परीक्षामध्ये ठेवता येते. तर सिंगल केडरमध्ये ती यादी जी आहे ती पुरेशी ठेवावी असं आपण त्यांच्याशी चर्चा करू. मल्टी केडरच्या बाबतीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल. 2011 पर्यंत ही पद्धत होती. अडचणी ज्या समोर आल्या त्यामध्ये आपल्या लक्षात येईल ज्यावेळेला 22 वर्गाची आपण मल्टी केडर परीक्षा घेतो त्यावेळेला त्या ठिकाणी असलेलं समांतर आरक्षण आणि जातीनिहाय आरक्षण बरोबरीने पसंतीला दिलेला क्रमांक, गुणवत्ता क्रमांक, विद्यार्थ्यांनी दिलेला पसंती क्रमांक, संवर्गातील पसंती क्रमांक या सगळ्या एक कॉम्प्लेक्स पद्धतीतनं ती यादी एमपीएससी नियुक्त पात्र धारकांची सरकारला करते. सरकारला केल्यानंतर सरकार म्हणजे जीएडी यातली संपूर्ण प्रक्रिया ज्यामध्ये सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन बाकी सगळं करून त्यांना ट्रेनिंगला देते आणि त्यावेळेला लक्षात येतं की हे लोक कागदपत्र पुरवणी करायला आलेलेच नाहीत. बाय दॅट टाइम आपली एमपीएससीने दिलेली यादी ही फायनल होऊन गेलेली असते आणि त्यातनं ती शासनाला शिफारस केलेली असते. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया आपण जर प्रतीक्षा यादीची केली नंबर 1 तर आपल्याला न्यायालयामध्ये ती पूर्ण पात्रधारकांना सुद्धा जॉईनिंग मध्ये अडचण निर्माण करू शकते. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा कायद्यामध्ये बदल करण्याबाबत जो 2011 पर्यंत मल्टी केडरच्या परीक्षेमध्ये प्रतीक्षा यादीचा होता तो बंद करण्याचं कारण यूपीएससीने सुद्धा हे बंद केलं. बरोबरीने त्यावेळेला जर प्रतीक्षा यादी करायची झाली तर त्या विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांना मिळणारा संवर्ग, त्यानंतर न येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा यातनं पुन्हा लिटिगेशन निर्माण होतं आणि म्हणून पात्रधारकांना तरी
आपल्याला पुरेसं मनुष्यबळ मिळावं म्हणून त्यांना जॉईन करावं, उरलेल्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा घ्याव्या, हा व्यावहारिक मार्ग आपण त्यातला घेतलेला आहे. चला पुढे.